गणित भाग 1मधलं 1.1 मधलं चौथं गणित. 5x अधिक 2y बरोबर वजा 3 आणि x अधिक 5y बरोबर 4. ह्याला देऊया समीकरण 1, ह्याला देऊया समीकरण नंबर 2. आता आपल्याला व्हेरिएबल शोधायचे ते जे व्हेरिएबल आणि सहगुणक हे जर दोन बघितलं तर समान शोधायचे. त्याच्यामध्ये समान जर काही नसेल तर ह्याला ह्याच्यासारखं बनवून घ्यायचं. म्हणजे फर्स्ट इक्वेशनमधला जो सहगुणक आणि चल आहे तोच सेकंड इक्वेशनमध्ये आणायचा. मग कसा आणायचा तर समीकरण 2ला 5ने गुणू. समीकरण 2च्या प्रत्येक पदाला आपण 5ने ज्यावेळेस गुणू त्यावेळेस मिळणारे इक्वेशन काय असणार आहे 5x अधिक 5 5 25 25y बरोबर 520 मिळालं समीकरण नंबर 3. मग आता समीकरण 1 आणि समीकरण 3 काय असणार आहे व्हॅलिड आणि 2 काय असणार आहे इनव्हॅलिड. म्हणजे काय एक्सप्रेशन होणार हे दोघांमध्ये होणार, ह्याच्यामध्ये काही एक्सप्रेशन होऊ शकत नाही. मग आता पहा 5x अधिक 2y बरोबर वजा 3 5x अधिक 25y बरोबर 20. आता ह्या दोघांमध्ये काय करायचं तर पहा समीकरण 1 व 3ची आता काय आहे धन धन म्हणजे बेरीज आहे. मी इथे उलटं द्यायचं ऋण. काय करू वजाबाकी करू. चिन्ह बदलायची. अधिक 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 वजा वजा अधिक 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 वजा वजा अधिक वजा 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 अधिक ह्याची होणार बेरीज. ह्याला चिन्ह अधिक राहणार म्हणजे 20ला मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे अधिक. 20 आणि 3 23 चिन्ह अधिकचंच असणार. इथे पहा 25 वजा 2 25ला चिन्ह वजाचं आहे म्हणजे मोठ्या संख्येचं चिन्ह वजा. 25मध्ये 2 गेले 23 y असाच्या असा. आन्सर काय येणार आहे y बरोबर वजा 23/23. आन्सर काय येणार आहे 1 1 1 -1. हा मायनस इथे कॅरी फॉरवर्ड होणार. मग आता y बरोबर 1 समीकरण नंबर कुठल्यात पण ठेवूया. मी ठेवणार 1 मध्ये. मग आता पहा बरं का 5x अधिक 2 गुणिले वायच्या जागेवर आपण 1 ठेवले बरोबर वजा 3. आन्सर काय येतं 5 1 असायचं असा अधिक 2 तशा तसा वजा 3. आता काय करायचं चल बाजूला घ्यायचं. 5x बरोबर वजा 3 इथे अधिक आहे हा पलीकडे गेला वजा 2 होणार. ओके वजा वजा अधिक होणार बेरीज. 3 आणि 2 5 मोठ्या संख्येचं चिन्ह वजा. 5x बरोबर x x इज इक्वल टू -5. हा गुणाकार आहे खाली गेला भागाकार झाला. आन्सर आलं 1. 5 1 5. x बरोबर काय येणार 1 आणि y बरोबर काय मिळालं आपल्याला -1.